तुम्हाला वारंवार डोकेदुखी होते का? पण ही साधी आहे की मायग्रेन हे ओळखता येत नाही. आज आपण डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एक, ताणामुळे होणारी डोकेदुखी. ही सर्वात सामान्य डोकेदुखी आहे. डोक्यावर पट्टा घट्ट बांधल्यासारखी वेदना होते. याचं मुख्य कारण म्हणजे ताण, झोपेची कमतरता आणि जास्त स्क्रीनचा वापर. 2, मायग्रेन. ही डोकेदुखी खूप त्रासदायक असते. डोक्याच्या एका बाजूला ठणकणारी वेदना, उलटी, मळमळ आणि प्रकाश सहन होत नाही. कधीकधी हार्मोन बदल किंवा अन्नामुळेही मायग्रेन होतो. 3, सायनल डोकेदुखी. यामध्ये कपाळ, नाक आणि गालात वेदना होते. सर्दी, नाक बंद असेल तर ही डोकेदुखी होऊ शकते. डोके खाली केल्यावर दुखणे वाढते. 4, क्लस्टर डोकेदुखी. ही खूप तीव्र वेदना असते. एका डोळ्याभोवती दुखते, डोळा लाल होतो आणि पाणी येते. दररोज एकाच वेळेला होण्याची शक्यता असते. 5, औषधांमुळे होणारी डोकेदुखी. वारंवार पेनकिलर घेतल्याने ही डोकेदुखी होते. औषध घेतल्यावर थोडा आराम मिळतो पण पुन्हा दुखणे सुरू होते. डोकेदुखीचा प्रकार ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. जर डोकेदुखी वारंवार किंवा खूप तीव्र होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.